खबर है राजनीतिक जगत से। आने वाले आगामी लोकसभा चुनाव को लेकर राजनीतिक पार्टियां अपनी तैयारियों में जुट चुकी हैं। बीजेपी ने लोकसभा चुनाव में महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा सीटों पर जीत के लिए प्लान बनाना शुरू कर दिया है। चुनाव की तारीखों के ऐलान से पहले ही बीजेपी ने अपने पर्यवेक्षकों की लिस्ट जारी कर दी है ताकि वे लोग चुनावी तैयारियों की समीक्षा कर सके। इसमें विभिन्न विधायक, मंत्री और पार्टी के वरिष्ठ अधिकारी शामिल हैं। बीजेपी नेता पंकजा मुंडे को उत्तर मुंबई का चुनाव निरीक्षक नियुक्त किया गया है, जिसके लिए पहली बार कांदिवली पश्चिम स्थित जिला कार्यालय में बीजेपी नेता पंकजा मुंडे पहुंची और वहां मौजूद सभी कार्यकर्ताओं से बातचीत की और कई मुद्दों पर चर्चा भी हुई। सुनिए इस विषय पर उन्होंने और क्या कुछ कहा है। सुरुवातीला निरीक्षक पद वगैरे असं नाही, ही फक्त आजच्या दिवसापुरती एक महत्त्वाची जबाबदारी आहे। एखादी संघटना चालवत असताना अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या असो, हा एक पॅटर्न आहे भारतीय जनता पार्टी राबवत असते आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे एक्सचेंज करतो। म्हणजे मी मराठवाड्यातली तर मी मुंबईमध्ये आले, सुधीर मुनगंटीवार आहेत ते माझ्या जिल्ह्यांमध्ये गेले आहेत। सर्व अगदी बावनकुळेंपासून सर्वांना एक एक जबाबदारी त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे हा एक भाग आहे आमच्या होमवर्कचा। ते होमवर्क करून आम्ही पक्षाला सबमिट करू, जे आमचा रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे पक्ष आणि त्यांच्याकडे असणारा डेटा ह्याच्यावर ते भविष्यातले निर्णय घेत असतात। प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत। अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे। राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले, मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे। राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः। त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काही आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट येईल। त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही। भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोहोचू शकतो, आमचे पक्षाचे नेते चर्चा करू शकतो।